नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण भेंड्यांची भाजी तयार करूया. 1 किलो कोवळ्या भेंड्या घेतल्या आहेत. या भेंड्या सगळ्यात आधी आपण स्वच्छ धुवायच्या आहेत. यानंतर सुती कापडाने पुसून घ्यायच्या आहेत. या भेंड्या याप्रमाणे चिरून घेतल्या आहेत. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये थोडेसे तेल घातले आहे. आता 1 चमचा मोहरी घालते. मोहरी आता चांगली तडतडली आहे. आता यामध्ये 1 चमचाभर उडीद डाळ घातली आहे. 1 चमचा जिरे घालते. 1 चमचाभर बडीशेप घातले आहेत. 1 लहान चमचा हळद घातली आहे. थोडीशी कडीलिंबाची पाने घातली आहेत. आता आपली फोडणी तयार आहे. आता आपण ही चिरलेली भेंडी घालूया. ही भाजी शिजवताना अजिबात पाणी घालू नका किंवा या कढईवर झाकण सुद्धा ठेवायचे नाहीये. कारण या भाजीवर झाकण ठेवल्यामुळे वाफ भाजीमध्ये पडते आणि ही भाजी बुळबुळीत तयार होऊ शकते. यामुळे आपण अजिबात झाकण ठेवायचे नाहीये. 3 चमचे ओंठ पावडर घातली आहे. याऐवजी तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता किंवा आमसुले सुद्धा वापरू शकता. मीठ आपण सगळ्यात शेवटी घालायचे आहे. हे बघा, या भेंड्या एकसारख्या याप्रमाणे परतून घ्यायच्या आहेत. आता या भेंड्या चांगल्या शिजल्या आहेत. याप्रमाणे भाजी केल्यामुळे ही भाजी अजिबात बुळबुळीत किंवा तारा सुटत नाहीत. 2 ते 3 चमचे गरम मसाला घालायचा आहे. याऐवजी तुम्ही काळा मसाला किंवा गोडा मसाला सुद्धा घालू शकता. 3 चमचे तिखट घातले आहे. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचाभर साखर घातली आहे. आता 1 ते 2 मिनिटे ही भाजी गरम करायची आहे. असे केल्यामुळे आपण जे आता तिखट यामध्ये घातले आहे त्याचा कच्चेपणा दूर होईल आणि ही भाजी चांगली खमंग अशी तयार होईल. आता सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घातले आहे. या पद्धतीने जर भाजी केली तर ही भाजी अगदी सुटसुटीत आणि खमंग अशी तयार होते आणि ही भाजी करण्यासाठी अगदी सोपी आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा भाजी नक्की करून बघा. 2 मिनिटभर ही भाजी मी चांगली परतून घेतली. आता 4 चमचे तांदळाचे पीठ घातले आहे. याऐवजी तुम्ही 4 चमचे बेसन सुद्धा घालू शकता. पुन्हा आपण 2 मिनिटे ही भाजी अशीच परतून घेऊया. तुम्हाला जर माझ्या सहज सोप्या रेसिपी बघायला आवडत असतील तर या रेसिपी सगळ्यांना शेअर करा आणि माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता 2 मिनिटे झाली आहेत आणि मी गॅस बंद केला आहे. आपली भेंडीची भाजी आता तयार आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.